पाहूयात पुढची बातमी। चेक लिहिताना पिशवीमधील 1,90,000 रुपये लंपास केले। पूर्णामधील स्टेट बँक इंडियामधील ही घटना आहे। चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पूर्णा शहरामधील स्टेट बँक इंडियामध्ये चेक लिहिपर्यंत चांगेफळ येथील शेतकरी देवराव बुलंगे यांच्या पिशवीतील 1,90,000 रुपये चोरट्याने हातचलाखीने लंपास केलेत। ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। शेतकरी देवराव बुलंगे यांनी शेतातील तूर विकून ते पैसे घेऊन बँकेत आले होते। तर चोरट्याने 1,90,000 रुपये शेतकऱ्याचे लंपास केलेले आहेत। तूर विकून आणलेले पैसे बँकेत भरण्यासाठी ते घेऊन आले होते आणि हे पैसे एका चोरट्याने लंपास केलेले आहेत। हात चलाकीने त्याने हे पैसे उचललेले आहेत आणि आता पोलीस या पुढचा तपास करत आहेत। परभणीमधली ही घटना आहे। पूर्णा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ही घटना घडलेली आहे। एक शेतकरी चेक भरत होता। चेक लिहित असेपर्यंत हे पैसे घेऊन हा चोरटा लंपास झालेला आहे। पोलिसांकडून याचा शोध आता सुरू आहे। या शेतकऱ्याने आपली तूर विकून हे पैसे आणले होते। बँकेत भरण्यासाठी हे पैसे घेऊन आला होता, मात्र चोरट्याने हे पैसे लंपास केलेले पाहायला मिळतात। चेक लिहिपर्यंत या चोरट्याने हे पैसे लंपास केलेले आहेत।